नाही तर घरात एक सासू पाहिजे का त्याचं रिझन सांगू का एक पोरग सांभाळायला ते लाटता पण येत नाहीये मग ती बोलली की तुम्ही स्वयंपाक नाही करू दे याला सांभाळू तिला सांभाळू तिचं बोलणे ऐकू सगळं बनवायला हेल्प करणार होते काय झालं करणारच मी हेल्प सगळ्यात मेन एकच काम करायचं खोबरं किस ओय भाई ते नाही मी करंजा बनवायला तिचं काम नकोय नाही नाही करंजा बनवायला हेल्प करणार होतो मी ना की मी खोबरं किसायला सारण त्यामध्ये टाकायला नाही तू जेव्हा ते करंजा कापतील ना तेव्हा मी सांगेल त्याचा शेप बरोबर आहे का नाही चांगलं काम करणार पोरगा उठला माझ्या द्या ना प्रिपेअर करून प्लीज नाही नाही ते काम अवघड काम नाही करत हात दुखतील दोन हात लावून थोडं तुम्ही करतील ना मग अर्ध बरं मी किसलेला ऐक ऐक किसलेला खोबरं मी ताटात काढून देतो चांगलं काय करू नका तुम्ही बसा हे बघ मी प्रॉमिस केलंय मी काम करल पण काय काम करल ते माझे डिसिजन आहे ना मी काय म्हणते ऐका जाऊ देते तुम्ही काय आता डोकं लावून फायदा नाहीये मी बोलत होते तुम्हाला की तुम्ही करंजी थोड्या खाणार आहे का जास्त 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 बनव हा जास्त खायचं तर जास्त काम करावं पण लागेल करावं नवीन उद्घाटन चालू आहे ना भाऊ आज काय काय नवीन उद्घाटन करते काय कळत नाही मला नाही मी हे घेतलंय हे आपलं खाली सांडतं ना सगळ्या गोष्टी त्यामुळे पटापट होतं की नाही काय म्हणतात होईल होईल बाळ झोपलंय तोपर्यंत मी विचार केला की खोबरं किसून ठेवू आणि मग झालं की संध्याकाळी बाळ झोपल्यानंतर सगळं बनवावं लागणार आहे मला पण मी बाकीचं सारण सगळं रेडी करून ठेवणार आहे आणि ह्या वेळेस मी गुळाच्या आणि गव्हाच्या करंज्या बनवणार आहे काहीतरी वेगळ्या पद्धतीचं थोडेच बनवणार आहे म्हणजे खराब पण नको व्हायला थोडंच बनवणार पण हेल्दी बनवणार आहे बरोबर गुळ म्हणजे साखरेचा आणि मैद्याचा बिलकुल वापर नाही करणार आहे गव्हाचं पीठ म्हणजे आपलं गव्हाच्या आणि गुळाच्या तर याच्यामध्ये मी ड्राय फ्रुट्स कोकोनट आणि काय थोडासा रवा इलायची पावडर हे सगळं काही मिश्रण घेणार आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते थोडं थोडं दाखवेल तुम्हाला जास्त बोर नाही करणार आपटा धापट चालू आहे बाई नवीन नवीन फोडलं काय शायनिंग मारती बाई कधीपासून पाहू दे कसं किसलं जातं किस त्याच्यात एक खरंच त्याचा उपयोग आहे का नुसतं विकायला ठेवलंय लोकांना नाही असेल हे काय हँडल आहे ऐको प्रीतू लागलं होतं ना काय लागलं तुला भारी मला वाटतं मिक्सर मधून काढलेलं बरं का काय वाटतं तुम्हाला प्रीतू मिक्सर मधून ते मिक्सरच्या पाती तुटून जातील प्रिया नाही बारीक कापून कुठं गोंधळ करत बसायचं एवढा तू झाकण व्यवस्थित नाही लावलंय म्हणून बघ खरं बोलले हे बघा असं बनतंय हे लागतं प्रीतू नखाला असं चाळतं नख मग तू तिथं नख कशाला लावते मला त्याच्यावर नख नाही करायचं कंटाळा आला ना मी डायरेक्ट कापेल आणि मिक्सर मधून काढून गोंधळ न करत उगाच घेतलं ना सामान आपल्याकडे ते ग्राइंडर मशीन पण आहे नको पण ते नाही काढत आता मी प्रिया लय पसारा काढावं लागेल परत खायचंय ना चांगलं चांगलं पण ऐक दिवाळीचं आहे ना आपण घर साफसफाई केली परत तो पसारा काढून उपयोग काय होईल मग कशासाठी करतोय कारण मला तुला चिडवायला मजा येते म्हणून किती भारी झालं मग करा देचल मी देतो करून नको तुमच्या हाताला लागन तुम्हाला काही माहित अरे असं पण तसं पण लागलं तर कुठे मी पस्तावा करून घेऊ माझा बरं बोलते ते मस्त आता इकडे सरपा उचल असं ओढायचं नाही प्रिया मग ते तू कार्पेट फाडूनच टाकते दरवेळेस नाही आता मी तू तेवढं सुद्धा उचलायला जीवावर आणि ते कसं होईल कटिंगच करावं लागते बाबा काय खरं हाताला लागेल बाई तुझी करंगडी त्या सुरी खाली जेव राहिली नाही 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 काय हे बघ प्रिया अगं तुझी करंगडी तिथेच आहे नको ना नाही लागत प्रीतू तुम्ही नका टेन्शन घेऊ माझं एवढं त्या दिवशी कापलाय असाच हात तुझा
एवढं टेन्शन नका घेऊ आले. बस का आता? हा असं वरती धर. दे मी देतो कापून सर. नका नका, तुम्हाला काय नाही. मी ते खोबरं कापलं होतं आणि थोडंसं मिक्सरमधून आता काढून घेतलं आणि त्याच्यानंतरला थोडंसं लाल रंग होईपर्यंत तर मी याला मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. तुम्ही जर नारळ जे आहे ते किसणीने किसलं ना तरी चालेल, कारण की तुम्ही जेव्हा किसणीने किसतील आणि भाजतील ना त्यानंतरला तुम्ही हे नारळ चुरायचं, म्हणजे खरपूस झाल्यानंतरला. आता मी कसं तुकडे केले होते म्हणून मला काय मिक्सरमधून काढावं लागलं, पण तुम्ही किसणीने किसू शकतात. आता हे लाल होईपर्यंत मी भाजून घेते छान. आता मी यामध्ये तूप टाकलं आणि रवा भाजून घेते. करंजीसाठी मी रवा हा माझ्याकडनं जाड वापरला गेला, तर मी हा रवा प्रीतमला मी सांजोऱ्या बनवणार आहे ना त्यासाठी उपयोगी करणार आहे. त्यामुळे मी हे तुपामध्ये लालसर भाजून घेतलंय. प्रीतू, आता रवा भाजलाय ना मी, तुमच्यासाठी मी त्याच्यात पुऱ्या बनवेल सांजोऱ्या. हा बघू आता किती पुऱ्या बनवते. बघू म्हणजे एवढंच रवा काढलाय. हा मग पोट किती वाढवायचंय तुम्हाला अजून? खाऊ का खाऊ? हे असं खात बसता काय काय म्हणून झालं सगळा विषय. ज्या दिवशी मी आणलं होतं तेव्हा तुला आवडलं नव्हतं, म्हणजे तुला पॅकेट आवडलं नव्हतं. डिमार्टला गेल्यावर काल आहे नाही 7-8 पॅकेट टाकलं, तुला आवडलं, खाल्लं. पण आज खाल्ल्यावर नाही आवडलं का काय माहित, तुम्ही आणलेलं वेगळं होतं. मी प्रेमाने आणलं होतं ना. सांजोऱ्याचा रवा म्हणून मी तुपात भाजला आणि साईडला वेगळीकडे ठेवला. आणि हा बारीक रवा आहे. आता हा रवा चांगला लालसर भाजून घेते. तूप टाकलंय थोडंसं आणि मग त्यामध्ये ऍड करणार आहे. खोबरं थोडंसं मी कट केलं होतं आणि काही तुकडे जाड जाड होते, त्याच्यामुळे हे ना असे कडक कडक झालेत काही. तर मी याला परत मिक्सरमधून थोडंसं काढणार आहे. जास्त नाही पण थोडंसं, ऑलरेडी भरपूर निघालंय, म्हणजे ते दाताखाली आपल्याला खरखर नाही लागणार. बारीक करून घेतलं. रवा ही लालसर भाजला आणि आता मी ड्रायफ्रुट्स थोडे रोस्ट करून घेते, म्हणजे भाजून घेते. थोडंसं तूप टाकलं, जास्त नाही टाकलंय, कारण की ऑलरेडी बदाममध्ये पण तेल असतं, नारळमध्ये पण तेल, काजूमध्ये पण तेल असतं, त्याच्यामुळे हलके हलके कमी गॅसवरती छान रोस्ट करून घेते. भाजलेलं आणि बारीक केलेलं खोबरं, लालसर रवा, इथे मी ड्रायफ्रुट्स घेतले, बदाम कट करून मस्त थोडंसं तूप टाकून रोस्ट केले, भाजलेत त्याला, आणि काजू आणि इथे पिस्ता. आता हे सुद्धा मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. थोडंसं पाववाटीपेक्षाही कमी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय आणि मस्त तुपात लालसर भाजून घेते मी, कारण हे मिश्रण सगळं घट्ट व्हायला, म्हणजे चिटकायला, आणि ते एकदम असं खुळखुळा नको व्हायला त्याच्यामधला सारणचा. त्यामुळे हे गव्हाचं पीठ, कोणी कोणी बेसन पीठ सुद्धा घेतं, बट मी गव्हाचं पीठ घेतलंय थोडंसं एकदम. आणि हे मिश्रणमध्ये मी चांगलं लालसर भाजून मग एकत्र करणार आहे. गव्हाचं पीठ, खोबरं आणि हे ड्रायफ्रुट्स पावडर बारीक करून घेतली. आता मी सगळं मिश्रण एकत्र केलं. याच्यामध्ये फक्त आता बाकी राहिले ते म्हणजे इलायची पावडर. ती काही मी आणली नाही, पण प्रीतम आता घेऊन येतील जाऊन, आणि मग मी मिक्स करून सगळं बनवायला घेईन. थोड्या वेळ मी मुरायला ठेवून. हे थोडं चिकट कर बरं का, मला ते ड्राय नाही आवडत. हे काय? हा म्हणजे चिकट कर. तुम्ही करंजी खाणार नाही ना? करंजी तू तर बोलली प्रीतम मानतील बनवायला, मी करंजीसाठी काय नाही करत आहे. तुम्हाला कळत नाही काय? हा मग तुमच्या याला पण लागणार आहे. आता सांजोरे पण बनवायचे ना, त्यासाठी बघा मी मगाशी तुम्हाला दाखवलं, रवा भाजून घेतला, याच्यात ड्रायफ्रुट्स पावडर सगळी मिक्स केली आहे आणि गुळाचं पाणी केलंय. आता हे थंड झालं का हे रवा मी याच्यामध्ये टाकणार आहे. मग हे मुरण्यापर्यंत रात्रीपर्यंत मी मुरू देईल आणि रात्रीला मग पुऱ्या बनवेल, कारण की बाळ झोपलं की म्हणजे टेन्शन नाही राहणार. मी रात्री खाईल. आता बाळ कुठे ते शोधावं लागलं मला. थांब. तर मार्केटमधून मी खवा आणलाय आणि तो खवा मी चांगलं पाणी सुकेपर्यंत चांगला फ्राय करून घेते आणि हा थंड झाल्यावर मी या सारणमध्ये टाकणार आहे. त्याला यायचंय तुझ्याकडं, त्याच्यात हात घालायचंय त्याला. एक काम करा, तुम्ही तूप तिकडे नेऊन ठेवा. आता मी 1 वाटी
मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं 1 चमचा पिठी साखर टाकली आणि चांगलं मिक्स केलं. पिठी साखर यासाठी की जास्त तेलकट नको व्हायला पुऱ्या आणि जास्त काळ टिकावा म्हणून. आणि रवा एकदम बारीकवाला घेतला, 1 वाटी, अर्धी वाटी. आता तो मी मिक्स करून घेईल. त्या अगोदर मी गरम गरम तूप केलं आणि हे असं मिक्स करून त्याला सगळीकडे तूप लावून घेतलं पूर्ण पिठाला. हे झालं का रवा मिक्स करून मी पीठ थोडंसं म्हणजे सॉफ्ट असं होईल असं मळणार आहे आणि नंतरला आपण करंजा करून घेऊया. खरं सांग, चमच्याने पटकन होत आहे बाहेर. प्रीतू ते का बरं फुटलं माहिती का तुम्हाला? चिटकतंय ती पीठ. 15 मिनिटं एका करंजीला ते चमच्याने ना प्रिया 1 मिनिटात सगळं होत. अहो हे एका शेप मध्ये तयार होतात प्रीतू, मासे वाकड तिकडे नाही होत ना. अरे तेव्हा चालू द्या, रात्रीचे खेळ चाले. काही काम करा तुम्ही, पिठाला थोडंसं. कधी होईल मला रात्रभर जागवते वाटतं. अहो तुम्ही जा झोपा, जेवण बनवतो. झोपा की जेवण बनवा, काय करा ते सांग. आणि याला पहिले घेऊन जा इकडनं. यांनी तर जाम वैताग दिलाय, अजिबात असं ऐकत नाही, अजिबात नाही. बरोबर साचा आहे हा, नीट चिटकत नाही प्रीतू असाच्या. अरे तेव्हा दिला ठेवून बाजूला. दुसरी लाट होते ना, पागल आहे का मला वाटलं हातानेच ते लागल ते बाबा. सरागरे प्रधानमंत्री तू सोडशील बाबा, एकच झाली करंजी आता. खातो का काय कच्चं? खाऊ दे कच्चं पीठ. जेवण तर खात नाही, खाऊ दे. खातो का? नो, तो तुला चिडवतोय. फुल फुलाची पाकळी. मी प्रियाला थोडी मदत करतोय कारण तेल उडा अंगावरती. अहो हेला तेल पडतंय खाली थेंब. घाबरलं. तू मस्त घेऊन मला वाटलं तरी करंजी टाकली ती उडती काय. आता मी असं सांगत होतो की फुलाची पाकळी थोडीशी मदत करतोय मी. मला वाटलं तर मी फ्राय करू शकतो, पण फ्राय नाही करत आहे मी, मला जमत नाहीये. उगाच ते फुटून जातील किंवा जास्त फ्राय होतील. ते लाटता पण येत नाहीये. मग ती बोलली की तुम्ही स्वयंपाक आलं नाहीये, काहीच करता आलं नाही. स्वयंपाक नाही करत आहे ते बनवतात तेच मला पुढे येऊ दे ना. नाही, करंजी मधलं काहीच नाही आलं किंवा मग ते सांगितलं मी, स्वतःच माझी कबुली दिली तर तरी हिला पंच मारायचंच आहे. आणि मी यांच्या जीवावरती केलं होतं की चला बनवायला लागू. आणि मी बोललो की मला करंजी खायची नाही, तुला बनवायची तर बाहेरून घेऊन ये, नाही तर घरात एक सासू पाहिजे. का त्याचं रिझन सांगू का? एक पोरग सांभाळायला दिवस असं आहे बघा, घाम निघून जातो पोरग सांभाळताना. असं पोरग सांभाळता ना जीवावर आलं डायरेक्ट. म्हणजे तो काहीच काम नाही करू देऊ राहिलाय. असं याला सांभाळू, तिला सांभाळू, तिचं बोलणे ऐकू, काय 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 करू. म्हटलं स्वयंपाक बनवतो मी. स्वयंपाक बनवतो, इकडे शांतता होती तर आली ती इकडे परत उठून. मला कांदा जळल त्या नादात. आता भाजी मी बनवतो म्हणजे खिचडी मी टाकतो, मला ब्राऊन कांदा पाहिजे. आणि ह्याचं एक अजून वेगळंच चालू आहे. आता इकडे आला परत. मी खिचडी बनवणार आहे आता. बघू कशी होती. तिला बोललोय जसे होईल तसे होईल बाई. काय बनवते आज? थोडेसे शंकरपाळे बनवते म्हटलं. करंजी भारी झाली बरं का प्रिया. आवडले ना? तुम्ही बोललेले मी खात नाही, मला आवडत नाही, मला फक्त पुरी. माझी पुरी तुला फिकी गेली, गोड नाही गेली. आहे ना सारण, गोड नाही ना ते सारण. पुऱ्या तर वरती ठेवल्यात मी, अजून बनवायचे दार का?